नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे कला भटकंती। तर मित्रांनो, आज आपण रायगड जिल्ह्यामधील म्हसळे तालुक्यामध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी चिरेगणी एक एरिया आहे किंवा देवीचं स्थान आहे। त्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण निघालो इथून म्हसळ्यामध्ये जायला आणि म्हसळ्यामधनं श्रीवर्धन बायपास पकडून आपल्याला वरती जायचं आहे आणि तिथेच त्या देवीचं स्थान आहे। त्या गावातनं एंट्री करून मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला तो रस्ता किंवा तो एरिया कसा आहे किंवा कसं जायचं आहे ते तुम्हाला सांगेन। तर तुर्तास आता आपण इथनं निघतो आहे, पुढे गेल्यावर आपण भेटूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। माणगाववरून आपण म्हसळ्यामध्ये एंट्री करायच्या आधी आपल्याला हा श्रीवर्धन बायपास लागतो। याच बायपासने आपल्याला पुढे जायचं आहे। आपल्याला श्रीवर्धन बायपास पकडून पुढे 2 ते 2.5 किलोमीटर प्रवास करायचा आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला गवळवाडी गावाची एक पाटी दिसून येते। त्या पाटीलाच धरून दुर्गवाडी गावाचा रस्ता सुरू होतो। या रस्त्याने आपल्याला दुर्गवाडी गावापर्यंत पोहोचायचं आहे आणि तिथून पुढचा प्रवास मी तुम्हाला पुढे दाखवेन। तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये असे असंख्य स्थळ आहेत जे अज्ञात आहेत। रायगड जिल्ह्याच्या वरकस भागामध्ये असलेले म्हसळा हा सध्याचा तालुक्याचं ठिकाण, निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं। प्रख्यात अशी राजापुरी खाडीच्या दक्षिण मुखास वसलेले म्हसळा तालुका, हा तालुका एकेकाळी नावाजलेल्या बंदरांमध्ये समाविष्ट होता, तसेच व्यापारी केंद्रसुद्धा होता। म्हसळ्यामधून 25 किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्र लागतो। श्रीवर्धन आणि दिव्यागर ही इतिहासातील प्रसिद्ध गावे ह्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याला दिव्यागर अथवा श्रीवर्धन हरेश्वर जाण्याकरिता म्हसळा तालुक्यामधूनच आपल्याला जावं लागतं। तर मित्रांनो, आपण आत्ता श्रीवर्धन बायपास या रस्त्यावरनं प्रवास करत आहोत। प्रवासादरम्यान आपल्याला गवळवाडी गावाकडनं आतमध्ये दुर्गवाडीकडे जायचं आहे। गवळवाडी गावच्या पाठीच्या मागे आपल्याला दुसरी पाटी दिसून येते, दुर्गवाडी। इथूनच आपण पुढे जायला निघणार आहोत। तर मित्रांनो, दुर्गवाडी फाट्यापासून आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दुर्गवाडी हा गाव पाहायला मिळतो। दुर्गवाडी फाट्यापासून साधारण 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला हा गाव पाहायला मिळतो। मित्रांनो, दुर्गवाडी फाट्यापासून गावामध्ये येण्यासाठी बऱ्यापैकी रस्ता आहे। गावापासून चिरेगणी देवस्थानपर्यंत जाणारा हा रस्ता थोडासा अवघड आपल्याला पाहायला मिळतो। रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे येताना या रस्त्याने प्रवास सावकाश करा। म्हसळा या गावास म्हसळा हा नाव कसा पडला असावा याचे अनेक असे तर्क लावले जातात। त्यातील प्रमुख तर्क म्हणजे गावचे प्राचीन नाव महेश्वर असून येथे पूर्वी असलेल्या महेश्वर नामक शिवमंदिरावरून या गावास हे नाव मिळाल्याचे सांगितले जाते। अर्थात हे महेश्वर मंदिर आता काळाच्या उद्रात लुप्त झाले आहे। इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात म्हणजे सातवाहन काळात युरोपातील ग्रीक भूगोलतज्ञ टॉलेमी याने आपल्या भारत भेटीच्या वेळी म्हसळ्याची मुसोपल्ली अशी नोंद केली होती। यावरून सातवाहन काळात गावास महेशपल्ली असेही नाव प्रचलित असावे याची शक्यता मिळते। म्हसळा या गावचे अनेक संदर्भ निजामशाही काळापासून मिळतात। निजामशाही, आदिलशाही, मराठे आणि सिद्धी यांच्या काळात म्हसळ्याचा उल्लेख म्हसळे किंवा म्हैसळे अशा पद्धतीचे केलेले आढळतात। काळांतराने या शब्दाचे अपभ्रंश होऊन म्हसळे हा शब्द निर्माण झाला असावा। या गावातील काही नागरिकांची आडनावे म्हसलाई किंवा म्हशिळकर अशी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात।
यावरून या गावाची ओळख आपल्याला समजून येते. आणि आता आपण चिरेगानी देवस्थानपर्यंत निघालो आहोत. तुम्ही रस्ता पाहिलेला आहे, रस्त्याची काय परिस्थिती आहे. तर मित्रांनो, आपण फायनली श्रीवर्धन बायपासनी वरती आलो. आणि वरती आल्याच्या नंतर आहे ना, गवळवाडी एक बोर्ड लागतो आपल्याला, म्हणजे गावाची पाटी लागते. तिथून दुर्गावाडी गावाकडे आतमध्ये आपल्याला घुसायचं आहे. जवळपास आपल्याला 3.5 ते 4 किलोमीटर आतमध्ये हा प्रवास करायचा आहे. रस्ता अतिशय बेकार रस्ता आहे. तुम्ही आता माझ्या पाठीमागे पाहू शकता. हा मध्यंतरी तरी मला एवढा चांगला रस्ता मिळालेला आहे. आणि पुढे सुद्धा एक गाव आहे, हा रस्ता तिकडे जातो. इकडे सुद्धा हा थोडा बऱ्यापैकी रस्ता आहे. पण मी जो खालून आत्ता जो 3.5-4 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे, अतिशय बेकार रस्ता आहे. मोठे मोठे खड्डे, मोठे मोठे खडी, आणि रस्त्याचं काम चालू आहे, मोऱ्यांचं काम चालू आहे. त्याच्यामुळे येताना सावकाश या. बाईक असेल तर खूपच सावकाश या, कारण की गाडी कुठेही स्लिप होऊ शकते. तर मित्रांनो, फायनली आता आपण दुर्गावाडी गावापासून पुढे आलो आहे. आणि पुढे आल्यानंतर या रस्त्यावरूनच आपल्याला अजून एक फाटा लागतो, जो वरती देवीच्या मंदिराकडे जातो. तर इथं आल्याच्या नंतर पाहू शकता मित्रांनो, बघा चिरेगानी देवी मंदिर मार्ग इथं बोर्ड लिहिलेला आहे. दुर्गावाडी, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड. तर मित्रांनो, हे होतं म्हसळा तालुक्यामधील चिरेगानी देवीचं मंदिर, ज्या ठिकाणी आता आपण जायला निघालो आहे. तर मित्रांनो, फायनली आपण चिरेगानी देवीच्या मंदिर परिसरामध्ये आलो आहे. आणि तिथं पाहिल्यास हे काही अशा वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, चिरेगानी देवी मंदिर परिसर पाहू शकता. असा काहीसा हा परिसर आहे. रायगड जिल्ह्यामध्ये असे असंख्य ठिकाणं आहेत की त्या ठिकाणावरती अशा आडमार्गाला किंवा रानामध्ये अशा खूप साऱ्या अदृश्य शक्ती आहेत, किंवा देवी देवतांचे असे स्थळ आहेत, जे आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, आता आपण या परिसरामध्ये आहोत. आणि हा परिसर आता आपण पूर्ण पाहून घेणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार म्हसळ्याच्या असमंतात अतिशय निसर्गरम्य पर्यटन स्थळे असून स्थानिकांमध्ये ते प्रसिद्ध आहेत. यातील एक म्हणजे म्हसळ्याच्या दक्षिणेस डोंगररांगात असलेले चिरेगानी देवी देवस्थान किंवा शक्तिस्थळ. चिरेगानी ही देवता म्हसळेकरांची श्रद्धास्थान असून अतिशय जागृत असल्याचे बोलले जाते. चिरेगानी देवीबद्दलची आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार ही देवी ग्रामदैवत दहावीर देव यांची पत्नी असून अतिशय शांतप्रिय होती. एकेकाळी मंदिर परिसरातल्या गजबजटास त्रासून ही देवी म्हसळ्याच्या दक्षिणेकडील दुर्गम डोंगराच्या एका झऱ्याजवळ कायमस्वरूपी स्थायिक झाली. झऱ्याचे स्थळ म्हणून परिसरास चिरेगनी हे नाव मिळाले. देवीसुद्धा याच नावाने प्रसिद्ध झाली. नावाप्रमाणेच हा परिसर अतिशय गूढ आणि निसर्गरम्य असून डोंगर कपारीत 12ही महिने जिवंत झरा वाहतो. या झऱ्याचे पाणी टाक्या बांधून अडवले असून हे पाणी अगदी उन्हाळ्यातही आजूबाजूच्या गावातली तहान भागवत असते. या परिसरात अनेक हिंसक प्राणी वास्तव्यास होते.
या ठिकाणी ढाण्या वाघाचा वावर त्या काळी होता. मात्र आता हा वाघ रायगड जिल्ह्यात दुर्मिळ झाला असून या ठिकाणी तो पाणी पिण्याकरिता येत असे. अजूनही बिबटे, रानडुक्कर यांसारखे अनेक प्राणी या ठिकाणी पाणी पिण्यास येत असतात. काळाच्या ओघात या प्राण्यांची सुद्धा दुर्मिळता लक्षात येते. म्हसळेकरांसाठी चिरेगाणी हे स्थळ कौटुंबिक सहलीचे किंवा सहभोजनाचे सुद्धा स्थळ असून भक्तांनी या ठिकाणी भक्तनिवासाची व भोजनगृहाची सोयसुद्धा केली आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला स्वतःचं सामान स्वतः आणून चुलीवरती जेवण शिजवावे लागते. तर मित्रांनो, हा आहे काहीसा रानातील परिसर. हा परिसर झऱ्याने व्यापलेला आहे. 12ही महिने या ठिकाणी पाणी असतो आणि समोर पाहताय काही टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत आणि ह्याच टाक्यांमधला पाणी आजूबाजूच्या गावांना पुरवला जातो. वर्षाचे 12 महिने या ठिकाणी आपल्याला पाण्याचा झरा पाहायला मिळतो आणि अतिशय घनदाट असा जंगलसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. समोर मित्रांनो हा पाहताय, हा आहे चिरेगाणी देवीचं मंदिर आणि ह्या झाडाच्या बुंद्याला देवीचं स्थान आहे. मिळालेली माहिती मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. हे आहे भोजनालय. या ठिकाणी चुलीवरती आपण आपला स्वयंपाक करू शकता. ग्रामस्थांनी या ठिकाणी अशी काहीशी सोय करून ठेवलेली आहे. भोजनालय आपल्याला इथं पाहायला मिळतो. चुलीवरती आपण आपलं जेवण करू शकता. समोरच आपल्याला एक ग्रीन नेट टाकलेले दिसतात. याच्याखाली पाण्याच्या टाक्या आहेत आणि हा आहे जंगल परिसर. शांत आणि सुंदर परिसर आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, दुर्गवाडी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामधील दुर्गवाडी एक छोटंसं आणि दुर्गम गाव. ह्या गावाच्या वरच्या साईडला म्हणजे दुर्गवाडीच्या जंगलामध्ये ह्या देवीचं स्थान आहे. ज्या देवीचं नाव आहे चिरेगाणी देवी. इथं आल्यानंतर आपल्याला हा काहीसा भाग आपल्याला मंदिर परिसर पाहायला मिळतो आणि तुम्हाला मंदिरातलं किंवा देवीचं दर्शन इथं केलेलं आहे. मी चिरेगाणी देवीचं स्थान तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणी मोठं असं झाड आहे. या झाडाच्या बुंदामध्ये देवीचं स्थान आहे आणि समोरच पाण्याचा डोहा आहे. ते तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहात आणि मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. या ठिकाणी काहीसे असे पत्र्याचे शेड स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक इथे आहे, या समोर इथे एक आहे. जर तुम्ही वनभोजनसाठी किंवा फिरण्यासाठी या ठिकाणी जर आलात तर तुम्हाला अशी काहीशी सोय केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं जेवण वगैरे चुलीवरती बनवू शकता आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन तुम्ही आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी असतात की आपल्याला त्या माहीत नाहीत. या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा ह्या जंगलांमध्ये अशी किती शक्ती आहेत की ते आपल्याला माहीतसुद्धा नाही. आज मला म्हसळ्यामधलं या देवीचं एक माहिती मिळाली किंवा मला हा स्थळ समजलं की या ठिकाणी अशी देवीचं स्थान आहे. तर म्हटलं आपल्या लोकांनासुद्धा किंवा आपल्या परिसरातल्या जवळच्या लोकांनासुद्धा या ठिकाणी असलेल्या गोष्टी पाहाव्यात किंवा त्या बघायला मिळाव्यात. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी आपण हाच प्रयत्न करत असतो की आपल्या जवळच्या परिसरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, ज्या ऐतिहासिक असतील किंवा मंदिर परिसर असतील, विरगळी असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो. तर मित्रांनो, आज आपण हे जे देवीचं स्थान तुम्हाला दाखवलेलं आहे हे तुम्ही पाहून घेतलेलं आहात. तर हे स्थान म्हसळ्यामधील एक दुर्गवाडी दुर्गम गाव आहे. ह्या गावामधल्या हा स्थान आहे. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ कशी झालेली आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारीच असलेली बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. मंदिर परिसर किती घनदाट जंगलामध्ये आहे तुम्ही पाहू शकता.
माझ्या ह्या पाठच्या साईडला पाण्याची टाकी किंवा पाणी अडवण्यासाठी काहीतरी केलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्याच्या वरच्या साईडला तुम्ही पाहायला गेलात तर बघा, जंगल किती घनदाट आहे. आणि ह्या अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आई चिरेगानी देवी स्थानापन्न झालेली आहे. हे माझ्या बॅक साईडला हा जो झाड आहे ह्याच्याच बुंद्यामध्ये देवीचं स्थान आहे. आणि हा आहे डोह पाण्याचा, जे ह्याच्यावरती कोणी पडू नये किंवा घाण कचरा पडू नये यासाठी हे नेट लावलेलं आहे. आणि इकडे सुद्धा हा पाण्याचा कचरा काहीसा आपल्याला पाहायला मिळतो. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मुबलक पाणी असतो. ठिकाणावरनं येणारा पाण्याचा सर्व लोट इकडून असा वाहत असतो. पूर्ण या ठिकाणावरनं पाणी जात असतो. तर मित्रांनो, आपण पाहिलं चिरेगानी देवी मंदिर परिसर. या ठिकाणचं आपलं विजिट पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय. इथून आता आपल्याला बराच अजून पुढे जायचं आहे. साधारण 4-5 किलोमीटर आपल्याला उतार पार करायचा आहे. मध्यंतरी या रस्त्याने प्रवास करताना जर तुम्ही रात्री किंवा संध्याकाळचा वेळ होत असेल तर या ठिकाणी जास्त वेळ काढू नका, कारण की इथून तुम्ही बाहेर पडल्याच्या नंतर किंवा इथून पूर्ण बाहेर पडेपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची लाईट रस्त्याला मिळत नाही. रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे येताना लवकरात लवकर या आणि लवकरात लवकर या ठिकाणावरनं तुम्ही निघण्याचा प्रयत्न करा. इव्हन तुम्ही पाहिलात तर या मंदिरांमध्ये सुद्धा आपल्याला इथं लाईट पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, चला फायनली आपण इथनं व्हिजिट केलेलं आहे आणि आता आपण इथनं परतीच्या प्रवासाला निघालो आहे. तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.